कोल्हापुरातल्या पन्हाळगडावर पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमातनं मुख्यमंत्री फडणवीस बोलतात। थेट जाऊयात। या भारताचा इतिहास आहे, कारण ज्या काळामध्ये परकीय आक्रमकांच्या आक्रमणामुळे देशातले अनेक राजे आणि राजवाडे हे त्यांचं मंडलिक म्हणून काम करायला तयार झाले आणि आता यांच्याच अधिपत्याखाली आपल्याला काम करावं लागेल आणि रयतेला जगावं लागेल, अशा प्रकारची अवस्था होती। ज्यावेळी एक अशी काळरात्र आपल्या समोर होती की जी काळरात्र संपेल किंवा नाही अशा प्रकार पिढ्यानपिढ्या वाटत होतं। अशा काळामध्ये आई जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करत त्यांच्यामध्ये पौरुष जागृत करून या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली। छत्रपती होते म्हणून आपण आहोत, छत्रपती नसते तर आपल्यापैकी कोणीच या ठिकाणी दिसलं नसतं। आणि म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत। छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्याबद्दल बोललं गेलं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, ते छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा तारा राणी असतील किंवा त्यानंतरचा एक जाज्वल्य इतिहास असेल। छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये काही केलं असेल तर अशी मराठ्यांची फौज तयार केली की ज्या फौजेनं अटके पार अफगाणिस्तान पर्यंत झेंडा गाडला आणि हिंदवी स्वराज्य हे अटके पार नेण्याचं काम केलं। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी हे त्यांचं तेज होतं। आणि म्हणूनच या सगळ्या इतिहासामध्ये पन्हाळगडाचं महत्व वेगळं आहे आणि पन्हाळगडाची जी लढाई आहे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी 50 किलोमीटर दूर विशाळगडावर जायचं, कारण सिद्धी जोहराचा वेढा त्या ठिकाणी होता। मुठभर सैनिक, मुठभर मावळे महाराजांच्या पाशी आणि 30,000 सैनिक घेऊन त्या ठिकाणी सिद्धी जोहर हा वेढा टाकून बसला होता। आणि अशा या परिस्थितीमध्ये 4 महिने गडावर काढल्यानंतर महाराजांनी निर्णय घेतला, स्वराज्याकरता मी हातावर हात धरून बसू शकत नाही, स्वराज्याकरता हा वेढा मोडला पाहिजे। आणि तो वेढा मोडण्याकरता ते सगळे आपले मावळे घेऊन निघाले आणि शिवा काशीदासारखा एक सामान्य मावळा जो केवळ महाराजांसारखा दिसायचा आणि म्हणून त्याला तयार करण्यात आलं आणि शिवा काशीत हा एक फौज घेऊन निघाला, जेणेकरून सिद्धी जोहराचं लक्ष दुसरीकडे वेधलं गेलं पाहिजे। आणि तो दुसरीकडे निघाला आणि महाराज स्वतः त्या ठिकाणी बाजी प्रभूंसहित सगळे आपले मावळे घेऊन निघाले। आपल्याला कल्पना आहे सिद्धी जोहराने शिवा काशीद यांना त्या ठिकाणी मारलं, त्यांचं बलिदान झालं, पण त्या बलिदानामुळे बराच काळ निघून गेला आणि महाराज खूप पुढे जाऊ शकले, वेढा मोडून पुढे जाऊ शकले। पण त्याच वेळी जेव्हा हे सैन्य त्यांच्यापर्यंत पोचत होतं त्या पावनखिंडीमध्ये त्या ठिकाणी बाजी प्रभूंनी महाराजांना सांगितलं, महाराज आपण गडावर जा, जोपर्यंत तुम्ही गडावर जाणार नाही तोपर्यंत मावळे लढत राहतील, 1 इंच आम्ही या लोकांना पुढे येऊ देणार नाही। आणि आपल्याला तो इतिहास माहिती आहे, ज्या प्रकारे त्या ठिकाणी मराठे लढले। बाजी प्रभू देशपांडेंबद्दल तर असं म्हणतात की त्यांचं मुंडकं छाटलं गेलं तरी दोन्ही हातामध्ये तलवार जी होती किंवा दाणपट्टा होता तो चालत होता आणि त्यामुळेच महाराज सुखरूप गडावर पोचले आणि स्वराज्याची निर्मिती पुन्हा एकदा महाराजांनी केली। हा जो इतिहास आहे हा इतिहास आपण केवळ वाचला होता, पण आता या 13Dच्या माध्यमातून हा इतिहास जगता येणार आहे। यातलं महत्वाचं काही असेल तर मी विनय कोरेजी आपले याकरता आभार मानतो
आमच्यासारख्या पामरांना आपण शिवकाळामध्ये नेलं, कारण या 13Dचा इफेक्ट असा आहे की महाराज घोड्यावर बसून जेव्हा पुढे येतात असं वाटतं आपणही घोड्यावर बसलो आहोत. जेव्हा त्या ठिकाणी महाराज भाला चालवतात त्यावेळी आपल्या जवळून तो भाला जातो. ज्यावेळी युद्ध होतं त्या युद्धामध्ये जणू काही युद्धाच्या रणभूमीवर आपण आहोत अशा प्रकारचा अनुभव मिळतो. ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी आपल्याही अंगावर पाऊस पडतो. ज्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळ वारं येतं ते वादळ वारं आपल्यालाही अनुभवायला मिळतं. म्हणजे शिवकालीन इतिहास केवळ वाचण्यापुरतं नाही तर तो अक्षरशः जगण्याकरता ही 3D मुवमेंट या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. मी खरं तर ज्या इंजिनियरनी, ज्या कन्सल्टंटनी, ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे काम केलंय त्यांचं मनापासून आभार मानेन. आणि विनय कोरे साहेब, मी आपल्याला सॅल्यूट करतो, सॅल्यूट. आपण जे काम केलेलं आहे हे इतिहासामध्ये लिहिलं जाईल, इतिहासामध्ये. आणि कशा प्रकारे एखाद्या गडाचा इतिहास आणि आपला जाज्वल्य महाराजांचा इतिहास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल त्याचं उदाहरण म्हणजे या ठिकाणी तयार झालेलं हे 13D थिएटर आहे. माझी आपल्याला विनंती आणि जगभरातल्या शिवप्रेमींना विनंती आहे, जसं आपण म्हणतो रायगडावर गेलो नाही तर आपलं जीवन हे पूर्ण होऊ शकत नाही. स्वराज्याची ती राजधानी आहे. पण आता मी म्हणेन स्वराज्याच्या उपराजधानीत येऊन जर हा सिनेमा या ठिकाणी पाहिला नाही तर तुमचं जीवन कधीच पूर्ण होणार नाही. अशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी तयार करण्यात आलाय. आणि एवढंच नाही तर मला याही गोष्टीचा आनंद आहे की विनय कोरे सावकारांनी या संपूर्ण पन्हाळगडाच्या इतिहासाचे सगळे दस्तऐवज जमा केले. आपल्याला माहिती आहे हेरिटेजचं स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अधिपत्याखाली आहे. एक वीट जरी लावायची असेल, एक दगड जरी लावायचा असेल तरी त्याचं प्रमाणित चित्र लागतं की 1600 साली तो कसा होता. अशा प्रकारचं 1600 सालचं दाखवणारं प्रमाणित चित्र लागतं. विनय कोरेजींनी सगळे चित्र तयार केले, जमा केले, देशभरातनं ते आणले, त्याचे नकाशे तयार केले. आणि आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला की राज्याच्या आर्किओलॉजीने या संदर्भातला संपूर्ण आराखडा तयार करावा. आता तो आराखडा देखील तयार होतो आहे.